सर श्री वंजारी सर हजर आहेत. संबंधित वर्गाचे वर्ग शिक्षक सुद्धा तिथे हजर आहेत. संपूर्ण शिक्षकांच्या देखरेखीमध्ये सदर मॅच होत आहे आणि खूप चांगल्या रीतीचे रेड मारले जात आहे. रेडर याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. रेडर आउट झालेला आहे. खूप चांगली मॅच, चांगलं प्रदर्शन क्लास 9 द्वारे 9 चा रेडर आलेला आहे. 10th डी व्यूहरचना रचत असताना रेडर हा प्रॅक्टिस करिता त्यांच्याच टीम मधला आहे, त्यांचा भाऊ आहे. बाद करण्यामध्ये रेडर यशस्वी झालेले आहे. क्लास 10 द्वितीय रेडर 9 नंबर टी शर्ट पाहू का जलवा बनवते तर 2 प्लेयर तरी आउट केले पाहिजे. खूप बढिया वायांची हालचाल पोहोचलेले आहे. प्लेयर आउट केला. खूप बढिया. इंज्युअर्ड असल्यावर सुद्धा रेडरचा खूप प्रयत्न आणि खूप बढिया पायांची हालचाल आणि खूप चांगलं प्रदर्शन. खूप चुरशीची लढत चालू आहे. स्वागत. एक काळ असा होता ते सुद्धा खेळत होते. एक प्लेयर आउट करण्यात आलेला आहे. 98 रेडर पुनश्च एकदा रेड मारत असताना टीमचा अवलोकन करत आहे. रणनीती बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. पायांची खूप चांगल्या रीतीने हालचाल आणि मुवमेंट याच्यावरच कबड्डी हे डिपेंड असते. इंज्युअर्ड असल्यावर सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडे दाखवण्यात येत आहे. पॉइंट घेण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. खूप बढिया स्टेप येथील रेडर हा पायाची हालचाल करत आणि त्याला बाहेर फेकून देण्यात आलेला आहे. क्लास 10 इशारा. पुन्हा एकदा यशस्वी रेड पाडण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या तरी 9th बी याची लीड आपल्याला दिसताना आणि पुन्हा पोहोचवत पण तरीही बाहेर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांना रेडरचं 9th बी येथील खेळाडू रेड मारण्याकरिता आलेला आहे. शांत मनाने आणि एकदम वेळेचा भाग ठेवून पहिले हा प्लेयर रणनीती बनवत असताना त्याच्यानंतरच ते मुवमेंट करत असताना क्लास 10 डी येथील विद्यार्थी रेड मारण्याकरिता आलेला आहे. करण्याचा प्रयत्न चालूच आहे. वानखडे मॅडम यांचं म्हणणं आहे 9th बी जिंकला पाहिजे. ते असं करतील. हॅलो हॅलो वन साइड मॅच पलटवण्याचा प्रयत्न 9th बी द्वारे करण्यात येत आहे. पण 10th बी ची पीछेहाट होत नाही आहे आणि अतिशय अलगच रोमांच आपल्याला पाहायला भेटत आहे. संबंधित खेळाडू सर्व व्यवस्थितरित्या खेळत आहे. सर्व नियमांचं पालन सुद्धा करताना दिसत आहे. यावरून सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी शिकावं आणि नियमांचं पालन करत खेळत कसं असतं याचं शिक्षण त्यांनी घ्यावं या मॅचवरून. तर एवढं पाहायला आपल्याला भेटत आहे. एकदम व्यवस्थितरित्या जो प्लेअर आउट झालेला आहे तो प्लेअर स्वतःच हार्डवर्क करून सांगत सुद्धा आहे. काटेगारीने खेळताना हे विद्यार्थी दिसत आहे
अतिशय व्यवस्थित मॅच होत आहे आणि एक player आउट करण्यात आणि त्याला बाहेर गोष्ट एकदा नाईन्थ बी क्लासचा रेडर येत असताना व्यवस्थितरित्या तो पहिले उपस्थित खेळाडूंचे मुवमेंट पाहतो, त्याची साखळी पाहतो, त्याच्यानंतर मनात ठरवत आहे का रेड कुठून चालू करू जेणेकरून तो आउट करू शकेल. यावरून त्याचा अभ्यास हे आपल्याला माहीत पडतो. यानंतर प्लास्टिक बीचा रेडर रेड करत असताना आउट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असताना लग्न झाल्यामुळे एक प्लेयर आउट केलेला आहे. त्यानंतर बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करताना 90चा प्लेयर त्यांना माहित आहे की त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे आणि वेळेचा पूर्ण वापर करत आणि त्याच्या बढिया पायांचा वापर त्याला आउट करण्याचा प्रयत्न. रेडर हा फॉर्मेशन बनवू देत नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे ही. रेडर आउट केलेला आहे, रेडर आउट झालेला आहे. आपली जिंक आणि चिकाटी दोन्ही आणि हार फॉर्मेशनमध्ये चेंजेस आणत आहे आणि शांत चित्राने खेळ खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. पायाच्या मोमेंटवर लक्ष ठेवत आहे. रेडरच्या पूर्णपणे शांत मनाने त्यांनी आखणी केलेली आहे. रेडरला बिझी ठेवत आहे आणि रेडर सुद्धा फॉर्मेशन बनवू देत नाही आहे आणि क्लास 20 होते रेडर करत असताना फॉर्मेशन लक्ष सुद्धा त्याला दडपण्याच्या प्रयत्नात प्लेयर आतमध्ये आणि देत नाही आहे. खूप बढिया प्रदर्शन इथे चालू आहे. सध्या तरी एकही प्लेअर आउट करण्यात यशस्वीता भेटलेली नाही आहे. त्याची ओळख या मैदानावर होत असते. या खेळावरून आपल्याला समजायला येते की कोण प्रॅक्टिस केलेला आहे. क्लास 90 येथील रेडर क्लास 20 येथील रेडर प्लेयरला गळपण्याचा प्रयत्न 90 कडून होत आहे. याचं उत्कृष्ट प्रदर्शन सध्या 90 या क्लास कडून पाहण्यास भेटत आहे. एक दिवस सुद्धा मागे नाही आहे. त्यांचा भरपूर प्रयत्न चालू आहे. त्यांनी सध्या तरी ठरणार असं मला वाटत आहे. मॅच पाहत असताना लास्ट टाइम येथील रेडर हे मैदानावर उतरलेले आहे. रेड यशस्वी करण्याचा बरोबर प्रयत्न केला तरच त्यांना यशस्वीता भेटेल. परंतु नाही मला तर वाटत नाही का ते त्यांना जिंकू देईल. यशस्वी रेड इथे टाकत असताना यशस्वी झालेला आहे. रेडर चांगला अनुभव आला आणि प्रॅक्टिसवाला आहे. तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या खेळत आहे. हे अतिशय कामाने त्यांना संपूर्ण नियम माहीत आहे.
म्हणून हार जिंकच्या भरामध्ये अंपायर सोबत वाद घालण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्यापेक्षा खूप पटीने अनुभव घेतलेले आहेत. 9th बी येथील रेड यशस्वी करण्यासाठी पुन्हा प्लेअर गेलेला आहे. उत्कृष्ट पायाची हालचाल फॉर्मेशन करत असताना आणि ते प्लेअरला आउट करण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्मेशन मध्ये खूप बढिया यांची चपटता दोन्ही संघांना चेअरअप करत असताना आपल्या शाळेचे विद्यार्थी दोन्ही संघाचं प्रदर्शन करत आहे. संघ आपल्या शाळेतील आहे, आपले भाऊ आहे. आताही पॉलिटिशियन तोपर्यंत फार वेळ निघून गेलेली आहे. आताही रेडर यांना चान्स नाही, जास्तीत जास्त विकेट्स त्यांनी घेतले पाहिजे, जास्तीत जास्त प्लेअर यांचा उत्साह पायांची हालचाल चालू आहे. फॉर्मेशन बनू देत नाही आहे आणि एका प्लेअरला त्यांना मला असेल प्लेअर खेळत आहे. वेळेचं भार थोडं सोडलं तर नाही तरी आपलं फॉर्मेशन बनवू शकते, परंतु फॉर्मेशनचा पूर्ण अभ्यास करत आहे. आउट करण्याच्या पुरेपूर प्रयत्नामध्ये खूप सारे पॉईंट्स ऑलरेडी घेतलेले आहेत. सोडून येत आहे पूर्ण एनर्जीने भरपूर फॉर्मेशन बनू देत नाही आहे. खेळाडू असेल हे आता इजा होता कामाला विद्यार्थ्यांकडून प्लेअर उत्कृष्ट प्लेअर आहे. असा अंदाज आहे. पेंडे वर्सेस टेकडी मुलींचा अंतिम सामना ग्राउंड वनवर होणार आहे. ही मॅच संपल्यावर काही वेळेतच ही मॅच संपणार आहे. घाम गाळत असतात ते त्याचं फळ म्हणजे उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला